नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे अतृप्त. कथेच्या लेखिका आहेत तृप्ती शिंदे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. चला तर मग कथेला सुरुवात करूया. 25 वर्षांचा कालावधी खरंच खूप मोठा असतो. तो काळ सरताना छातडावर ओझं घेऊन जगल्यासारखं होतं, पण परत मागं फिरून बघताना आयुष्याचा रंगमंच सोपा आणि सुंदर कधीच नव्हता आणि नसेल याची जाणीव होते. मी माही देशमुख 25 वर्षांनी या आमच्या जुन्या घरी परत आली आहे. मुळात याला घर म्हणावेच का हा प्रश्न पडतोय आता. 25 वर्षांत एखादी इमारत एवढी बरबाद होते का? नाहीच. पण पायात सशक्त नसेल तर ढासळायला कोणतंही कारण पुरेसं होतं. माझ्या आजोबांनी शहरापासून दूर या शांत ठिकाणी हा टुमदार बंगला बांधला. अगदी ऐसपैस 2 मजली. आम्ही त्यावेळी सिटीत राहायचो. त्यावेळी समजत काहीच नव्हतं, पण आता कळतंय की बाबांना बिझनेसमध्ये मोठा लॉस झाला होता. घरी सतत येणारे मागेकरी, घरी येणाऱ्या पावत्या बिलं, त्यावर वैतागणारे बाबा, आईवर हात उचलणारे बाबा आणि एकाच दिवसात लंकेची पार्वती झालेली आई. सगळी चित्र नजरेसमोरून जात होती. अजून पुढे खूप मोठा चित्रपटही बाकी होता. खूप आठवणी बाकी होत्या. मागच्या बाजूला 2 एकरची शेती होती. पुढे भले मोठे अंगण, तिथून पुढे एक छोटी पायवाट आणि पुढे एक मोठा ओढा. काळानुरूप मागची शेती उजाड, समोरचा ओढा ओसाड आणि इतर सगळं वातावरण मारांसारखं झालं होतं. ती पायवाट ही भयावह झाली आहे म्हणे आता. कसली तरी छाया असते म्हणे या वाटेवर. बंगल्याकडे पाठमोरी होऊन मी समोरची चित्र नजरेत भरत होते. कानावर ज्या ज्या घडामोडी पडल्या होत्या त्याहूनही भीतीदायक तो नजारा दिसत होता. सगळं ओसाड, सामसूम. कुणाची रखरख यात भर पाडत होती. वाऱ्याची एखादी झुळूकही इथे येण्यास तयार नव्हती. या शांततेत कानावरून उघडणारा घामही जाणवत होता आणि जाणवला तो मागचा सहवास. मी एका झटक्यात मागे वळले. तिथे होतं काहीतरी. तिथंच त्या खिडकीत कोणीतरी रोखून बघत होतं का मला? वर्षानुवर्ष बंद या घरात कोण असेल आता? गाववाले सांगत होते ते खरंच आहे की? इथल्या भकास वातावरणाचा प्रभाव माझ्यावर पडतोय. मगापासून फिरकूही न पाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक अंगावर एक शिरशिरी आणून गेली. कानात एक ओळखीचा आवाज कुजबुजला. पिल्लू. आनंद आणि भीती कधी एकसाथ जाणवली तुम्हाला? वर्षानुवर्ष न ऐकलेल्या आवाजाने हाक दिली आहे का कधी? होतं असं कधी? मी मात्र स्तब्ध आहे. ना वारा जाणवतोय, ना स्वतःचा श्वासोच्छवास. कोणाची तरी सोबत आहे मला, आणि ती सोबत तिथे वर त्या खिडकीत. किती काळ लोटला माहीत नाही. त्या क्षणाला मी या खिडकीसमोर उभी आहे. इथे कशी आले, कोणी आणलं माहीत नाही. जाणूनही घ्यायचं नाहीये. आठवणींचा मोठा हलकल्लोळ सुरू आहे डोक्यात. सध्या त्याच विचारात आहे मी. त्यावेळी बाबा खूप आर्थिक संकटांना सामोरे जात होते. दारिद्र्यासोबत व्यसनांनीही आमच्या आयुष्यात जागा घेतली होती. तेव्हा आजोबा आम्हाला इथे घेऊन आले होते. तिथल्या सुंदर वातावरणात आईचं मन रमलं. मीही रुळले. परत अगदी काही दिवसांनी आई इथे या कोपऱ्यात रात्रंदिवस राहू लागली. झोपायलाही जायची नाही खोलीत. आई बाबाच्या रूममध्ये बाहेरची जागा छोटीशी, मोठी आरपार काचेची खिडकी, आतल्या बाजूला एक टिपॉय, आराम खुर्ची, एक फुलदाणी आणि खाली जाणारा लाकडी जिना. भिंतीवर सुंदर रंगरंगोटी आणि बाहेर सुंदर नयनरम्य निसर्ग. आई अजून तिथेच बसली आहे. होळीला आजीने आणलेली खणाची साडी नेसली आहे. किती सुंदर आहे माझी आई. आजकाल तिचे डोळे जरा काळवंडलेलेच असतात. आवरतही नाही नीट. फक्त एकटक बघत राहते. छुमछुम पैंजणांच्या आवाजाने खाली माझं लक्ष गेलं. आजीने शिवलेलं खास परकर पोलकं घालून छोटी पिल्लू दुडदुड वर आली. आई चल ना खाली. आजी बोलावतीये. म्हणती होळीची पूजा करायची आहे. चल ना. तू हो पुढे पिल्लू. मी आलेस हं. आईने तिचा एक मुका घेतला. तो लहानगा जीव आला तसा आजी खाली जवळ जाऊन बसला. मी अजून आईकडेच बघतीये. आराम खुर्चीत पुढे लावून बसलेली ती. बागेतल्या मोगऱ्याच्या गजरा केसात माळला. खांद्यावर पदर सावरून घेतला. खाली जाणाऱ्या जिन्याकडे बघत खिडकी पूर्ण उघडली
आणि स्वतःला खाली झोकून दिलं तिने. मृत्यू पाहिलाय का समोर कधी? मी पाहिलाय. टाळ्या वाजवत उड्या मारत होळीची तयारी बघत असताना उंचावरून धम्म दिशी पडलेली माझी आई मी बघितलीये. तिच्या डोळ्यातला आर्जव मी बघितलाय. तिची धडपड मी बघितलीये. धडपड शांत झालेला देह मी बघितलाय. आणि आज आता 25 वर्षांनी हे पडद्यामागचं चित्र बघतीये. दुर्दैव अजून कसलं असतं. रडून त्यावेळी झालंय. आता फक्त डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि हृदयाची धडधड क्षणभर थांबली. एवढंच झालं आता. सगळी दिखावे पालटू लागली. पुन्हा त्या भकास बंजर बंगल्यात आहे मी. समोरच्या खिडकीवरच्या जाळ्या, तुटलेलं फर्निचर, रंग उडालेल्या भिंती, धूळ या सगळ्यांनी परत आपापली जागा घेतली. आता बाहेर आले मी त्या बंगल्यातून. क्षणभरी थांबायचं नव्हतं मला तिथं. माझी आई पडली त्या जागेजवळ उभी आहे मी आता. मागे वळून पाहायची हिंमत नाहीये. पण माहीत आहे, जाणीव आहे की ती अजूनही माझ्याकडे रोखून बघतीये. तिचा रक्ताळलेला मऊ मुलायम हात खिडकीच्या काचेवरून फिरवत आहे. रक्ताने माखलेलं डोकं भिंतीवर पडवत आहे. माझं पिल्लू म्हणतीये ती. आवाज येतोय मला. पण मी मन घट्ट केलंय आता. मागे नाही वळणार आता. अगं आई, इथे सगळे गाववाले तू इथं भटकतीयस असं म्हणतात. येणाऱ्या जाणाऱ्याला पछाडती असं म्हणतात. अगं अतृप्त म्हणतात तुला ते. तुझ्या मृत्यूनंतर आजी आजोबा मला ताबडतोब हैदराबादला घेऊन गेले होते. का ते कळलं नव्हतं आणि आता कळून काही फरक पडत नाही. बाबांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली. तू दिसतेस असं म्हणायचे ते. म्हणून वेड्याच्या दवाखान्यात हाल काढत आहेत. खरंच दिसायची का ग त्यांना तू? कधीतरी असंच मला दिसून माझ्या डोक्यावर मायवर हात का फिरवत नाहीस? सॉरी तू तर तिथे अडकून होतीस ना. माझी काळजी करू नको. आजीने खूप माया केली आहे माझ्यावर. मी अगदी व्यवस्थित होते. पण आता नाही. आता तू इथे अडकून नाही राहायचंस. हे बघ, माझे डोळे पुसले. आता जाऊन गाववाल्यांशी काय ते पूजा घालायचं बोलून घेणार आहे. मला माहिती आहे ती फक्त औपचारिकता असणार आहे. तुला खरा मोक्ष मला पाहून मिळाला ना. निरोप घ्याय आता. तू तुझ्या जगात जा आणि परत फिरून नव्या रूपात माझ्या आयुष्यात ये. मी वाट बघेन तुझी. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.